सरत्या वर्षाला निरोप देण्याची प्रत्येकाची आपली एक पद्धत असते। अशी एक अनोखी पद्धत ही लालबागमधील गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट मधील विद्यार्थ्यांची सुद्धा आहे। मागच्या 10 वर्षांपासून हे विद्यार्थी ही पद्धत जोपासतायत। ही पद्धत नेमकी काय आहे या संदर्भात विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक पृथ्वीराज कांबळी सर यांच्याशी बातचीत करून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। एखादं वर्ष सरत आलं की त्या वर्षाला निरोप देण्याची प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते। खरं तर अशीच एक पद्धत आहे ती गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट या लालबाग मधल्या स्कूल ऑफ आर्टची। खरं तर या शाळेतली या आर्ट ऑफ स्कूल ऑफ आर्ट मधली जी विद्यार्थी आहेत ते दरवर्षी आपापल्या चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला निरोप देत असतात, त्या वर्षाचा निरोप घेत असतात। यावर्षी सुद्धा जवळपास 26 चित्र जी आहेत ती या वर्षभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भातली या विद्यार्थ्यांनी काढलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण या विद्यार्थ्यांशी बातचीत करणार आहोत, मात्र त्यापूर्वी त्यांचे जे मार्गदर्शक आहेत, जे गुरुजी आहेत ते पृथ्वीराज कांबळी सर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, ही जी संकल्पना आहे की एखादं वर्ष संपत आलं की त्याला निरोप द्यायचा आणि तो चित्रांच्या माध्यमातून, ही संकल्पना नेमकी मागची किती वर्ष सुरू आहे आणि यामागचं कारण नेमकं काय? मागील 10 वर्ष आम्ही उपक्रम सादर करतो। दरवर्षी वर्तमानपत्रातून होतोय साजरं होतं की हे अनेक जे विषय आहेत ते मांडले जातात, पण ते वर्षाच्या शेवटी कधी कधी ते हार्टला लागेल असे विषय असतात, ते विसरून गेलेले असतात। त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत करत असताना जुन्यांना देखील वंदन करणं गरजेचं असतं। कित्येक मोठमोठे कलावंत नेते गेलेले असतात, त्यांना एक वंदन करावं, त्या प्रसंगांना आठवण करावी आणि नवीन वर्षाचं स्वागत करावं, ह्या उद्देशाने आम्ही हे सादर करतो।